डायबिटीज आणि प्री डायबिटीजचे नेमके रेंजेस काय असतात, त्याबरोबरच डायबिटीज हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे का जेनेटिक डिसऑर्डर आहे, तसेच मॉडर्न आणि आयुर्वेदामध्ये डायबिटीजचा विचार हा कसा वेगळा मेन्शन केलेला आहे, तेच आपण आज डे नंबर 4 ला पाहणार आहे. ब्लड शुगर लेवल हे 3 प्रकारे मोजलं जातं: फास्टिंग पीपी, रॅन्डम आणि HbA1c. आणि ह्याचे रेंजेस हे व्हेरी करू शकतात, अर्थात बदलू शकतात, परंतु आपण WHO स्टँडर्ड मापदंडानुसार हे व्हॅल्यूज आपण पाहू. तर फास्टिंग ब्लड शुगर लेवल हे कमीत कमी 8 तास उपाशी असल्यानंतर चेक केलं जातं. तर नॉर्मल ह्युमनसाठी 100च्या आतमध्ये असणं अपेक्षित असतं. तर 100 ते 125 हे प्री डायबेटिक रेंजमध्ये असतं. तर डायबेटिक ह्यांना 126च्या वरती असेल तर आपण डायबिटीज आहे असं गृहीत धरलं जातं. तर पोस्ट प्रँडियल अर्थात जेवल्यानंतरची शुगर हे आपण जेवल्यानंतर 2 तासानंतर चेक करत असतो. तर त्याचे व्हॅल्यूज 140 पेक्षा कमी असेल तर नॉर्मल असतं. 140 ते 199 हे प्री डायबेटिक रेंजमध्ये सांगितलेलं आहे. तर 200च्या वरती शुगर ही डायबेटिक रेंजमध्ये सांगितलेली आहे. तर रॅन्डम ब्लड शुगर लेवल हे अशा एका डिव्हाइसमध्ये घरगुती सुद्धा आपण चेक करू शकतो. त्याचे रेंजेस हे पोस्ट प्रँडियल अर्थात जेवल्यानंतरच्या शुगरच्या हिशोबानेच असतात. त्याबरोबरच ते इमिजिएट सिच्युएशन किंवा एक ऍव्हरेज ब्लड शुगर लेवल दिवसातून किती असते हे पाहण्यासाठी वापरलं जातं. रक्तातील साखर मोजण्याचं तिसरं पॅरामीटर आहे HbA1c, जो आपल्याला ऍव्हरेज ब्लड शुगर लेवल 2 ते 3 महिन्यांमध्ये किती होतं ते आपल्याला दर्शवतं. त्याबरोबरच त्याचे नॉर्मल रेंजेस बघता नॉर्मल व्यक्तींसाठी 5.7च्या खाली असणं अपेक्षित आहे. तर 5.7 टू 6.4 प्री डायबेटिक रेंजसाठी आणि डायबेटिकसाठी ग्रेटर दॅन 6.5 अर्थात 6.5च्या पेक्षा जास्त असेल तर डायबेटिक ठरलं जातं. तर हा होता डायबिटीज बद्दलचा मॉडर्नचा विचार. तर आपण आयुर्वेद दृष्ट्या पाहता प्रमेह हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आणि जेनेटिक डिसऑर्डर दोन्ही प्रकारे वर्णन केलेलं आहे. तर लाईफस्टाईल डिसऑर्डर हे त्याच्या कारणातच सांगितलेलं आहे की लठ्ठपणा, त्याबरोबरच फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी करणे अर्थात एक्सरसाइजचा अभाव असणे, स्ट्रेस आणि ऍडिक्शन, इम्प्रॉपर स्लीपिंग पॅटर्न, इम्प्रॉपर फूड पॅटर्न्स यामुळे डायबिटीज होण्याचा रिस्क वाढतात. तर प्रमेह हा कुलज अर्थात जेनेटिक सुद्धा डिसऑर्डर म्हणून वर्णन केलेला आहे. तर बीजदृष्टी हे त्याचे प्रमुख कारण आहे अर्थात धातू शैथिल्ल्यामुळे किंवा धातू व्यवस्थित आपले काम न केल्यामुळे हा आजार उद्भवतो. प्रमेह हा शुक्र धातूपर्यंत त्याचा इफेक्ट दाखवतो, त्यामुळे पुढच्या जनरेशन मध्ये सुद्धा त्याचे इफेक्ट आपल्याला दिसून येतात.